गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तर आत्ता 9:15 वाजलेत. आता उठलोय, फ्रेश वगैरे झालो, कपडे पण धुवायचे होते ते पण धुतले, वाळत घेतले तिकडे. आता इथून निघणार मी पण कामावर. पप्पाचा कॉल आलेला, उठला की नाही ते विचारायला. तर आता इथून निघू आपण. तर गाईज गाडी काढली आता इथून चालू फटाफट जायला पण 15 मिनिटं लागतात. जस्ट पोचलो बिल्डिंग साईडवर पोचलो, गाडी वगैरे लावली. तर मी काल लवकर निघालेलो होतो. मला आज जाऊन सगळ्यांचं काम बघायचं. काल साफसफाई वगैरे केली तिथे काय काय काम. त्याचं काम परफेक्टली झालेलं आहे. तिकडे सेकंड स्टार्टिंग में देख, ठीक है, स्टार्टिंग में देख. तो वही तेरे को बोला था ना दबाने के लिए. मैं बोला भी था क्या नहीं जरूरत, वहाँ भी दबा दो, यहाँ भी है, यहाँ भी. कितना है, कितना टायर उखड़वाएगा. उसको पनोरी लगाना पड़ेगा. नहीं दबाने का प्रॉब्लेम क्या है वही नहीं समजता ना. इकडच्या फ्लॅटमध्ये बरोबर लागलेलं, पण इकडचं थोडा दाबायची गरज होती. पण त्याने अभी इसका क्या करने का, उखाड़ना पड़ेगा क्या. हाँ क्या करना. कौन सा वो उखाड़ने के लिए क्या करेगा. बोलो तुम, बोलो क्या बोलो. चलेगा क्या नहीं चलेगा. शांता बने चलेगा. मैं बोलता हूँ दबा देने का अच्छी से. आएगा ना राजकुमार का, राजकुमार को बोल के गया था. फिर भी काम पे करने लगा उसमें बाकी साइड वगैरह सब लोग चालू. इसका फर्क क्या है तुझे. अरे मैं ही नहीं ना, 3.5 का ना. हाँ ये सिंगल वाला होगा लगा देगा. पॉलिश से मारा हुआ है. पॉलिश में मारता उसको. पॉलिश अरे दाना मार के रखा हुआ है. कल को छुट्टी लिया था रे, कल की छुट्टी लिया था. तो मुझे ये काम हो गया तो वाला टोटा उकड़वा के लगा देना, 2 इंच आगे बढ़ा के लगा दे. ये वाला उखाड़ा नहीं था तो हाँ वाला दिसते ना काय 2 इंच पुढे करून लावला ना तर बरोबर नाही शिफ्ट करायचं. काहीच आता भूक लागली सर्वांना, ते त्यांचं काम करत आहेत. चाललो नाश्ता करायला. तुम्ही पण नाश्ता करून घ्या. पहिले अमोलला घ्यायला जायचं, मग तिथून त्याला घेऊन सेक्टर 19ला नाश्ता करायचा होता. चला, तर मी स्पॉटवर आलो आहे अमोलला घ्यायला. तर मी या भर उन्हात वेट करतो त्याचा, आणि तो बघा महाशय फुल अभी मजा आएगा ना भिड़ो. बघा. म्हणून बोलतं मोबाईलकडे लक्ष नाही द्यायचं, चालता वेळेस चालण्याकडे लक्ष दे. असं पडला असता धडपडला असता आता डायरेक्ट. म्हणून तुम्हाला पण सांगतो, गाडी वगैरे चालवताना मोबाईल वगैरे वापरू नये. सेक्टर 19च्या इथं आलेलो, जाम भूक लागलेली दोघांना. मस्त 2-2 समोसे पाव रट्टवले, पोटच भरला. जाम भारी समोसा पाव आहे, जाम भारी. भूकच नाही लागणार. तर चला आता याला पण सोडायचं, मला दादाकडे जायचं डबा घेऊन. मी साईडवर जाणार डबा. काहीच बघू शकता, हा जो रस्ता आहे ना, रोज रोज ना कुठला ना, कधी टँकर कधी तर हा रस्ता बनवत पण नाहीये. रोज इथं गाड्या अटकतात रोज. चला मी तर निघालो साईडवर. अमोलला सोडला, दादाकडून डबा घेतला.
साईडवर जाऊन जरा फ्रेश वगैरे होतो, जेवायचा टायमाला जेवतो. साईडवर आलो, अमोलला सोडला. तर आता पप्पा आलेत, ते थोडा टाईल्सच्या ऑर्डर द्यायचे तर मेजर काढायला. बघू आता. तर काही माझा असा विचार चालला आहे की बाल्कनी आहे त्याची कटिंग लावून टाकू, म्हणजे जे साईडचे टाईल्स असतात ना ते. तर चला आपण ट्राय करू. तर बाल्कनीचे हे लावायचे, तर हे आता घे ना. एवढं लावून झालेलं आहे. कटिंग वगैरे घातला, मागता कटिंग करायचं. मी माझं एक बाल्कनी लावून टाकलं आहे, तर मला वाटतं मी कसं लावलं काय वगैरे त्याला साफ वगैरे करून टाकलं. हे मी लावलं आहे आज. तर कमेंटमध्ये सांगा कसं काम केलं, फर्स्ट टाइम ट्राय केलेला. इव्हनिंग एव्हरीवन. तर आता वाजलेत 5:30. तर सगळ्यांचं काम बघून पण पटापट किटतो घरी जायला. तर बघूया आता पण काम. बघू शकता हे तिथला मॅचिंग झालेला आहे. पावल बी एस टी अँड पावन आर के आणि बाकीचं तर खाली. चला खाली बघा. ऑलमोस्ट सर्वांचं काम झालेलं आहे. तर मी पण आता निघतो आणि खालचे 2 बाथरूम थोडे पेंडिंगला राहिले आहेत. मी गेलेलो पण काल जाम होता म्हणून तो कॅमेरामध्ये येत नव्हता. तर इथून मला सेक्टर 25ला जायचं आहे, दादाला डबा द्यायचा आहे. मी मम्मी वगैरे गावाला गेले तर आत्याकडून मला डबा येतो, तर तरी दादाकडून डबा आणला. तर ते रिकामा डबा त्यांना देऊन मी करंजाड्याला निघणार. तर चला. हा बघा अरे यार काही करू मग जाम काम चोर आहे माझ्या इथला. जाम जाम. तर गाईज आता फ्रेश वगैरे झालो तर इथून निघतो. दादाला फोन करतो त्याकडे कुठे जर दादा पण निघत असेल तर मी त्याला सिग्नलला भेटेल आणि त्याला तिथंच डब्बा देईल आणि मी तिथूनच करंजाड्याला निघेन. तर बघू दादाला कॉल. तर गाईज दादाला कॉल केलेला तर दादा निघाला चल. हे आमचं कालुडा का तू मोबाईल खरंच आहे. ए खरंच आहे. चल बाय बाय. काही दादाला डबा दिला तर दादा बोलतोय का उद्या डबा भेटणार नाही, कारण की दादाची उद्या सुट्टी आहे. तर पुढचा डबा पाहिजे असेल तर पलसपेला जा, कारण की तो पलसपेला राहतो. तर दादाला डबा दिला. उद्याचा उद्या बघू, मी स्वतः काहीतरी बनवून आणेल किंवा बाहेर खावेल. तर आपण इथून पटापट निघूयात. दादाला डबा दिला आपण. एअरपोर्टच्या रस्त्यावर येत होतो, घरी जस्ट पोहोचलेलो तर गाडीला काय माहिती काय झालं, गाडीला जाम त्रास झाला. तर हे बघा दाखवतो तुम्हाला. गाडी चालू झाली पण टायर नाही फिरत, टायरच नाही फिरत, टायरच नाही फिरत. तर आता बघू, इथं समोर गॅरेजवाला आहे तर जाऊ. गाडी हालतच नाही, त्या गॅरेजवाल्याला इकडं आणायला लागेल. बघू. काहीच अजून पण इथंच आहे. 15 मिनटं झाले मी इथंच आहे, कारण की गाडी सोडून जाऊ नाही शकत. तर अमोलला फोन केला, अमोल निघाला आहे. बरेच लोकांना फोन केलेला, ते कॉल रिसीव करत नाही आणि खूप लोक कार नाही देत आहेत. तर बोलतात ना, जास्त ठेवण्यापेक्षा एकच ठेवा, लक्ष्मणसारखं ठेवा. तर मी अमोलला बोललो येताना का एक मॅकॅनिक घेऊन ये, ते काय असेल ते बोलून टाकू, कारण की गाडी तर हालत नाही, टायर पूर्ण जाम. अमोलचा कॉल आला. ही गाडी आहे का ट्रेन आहे? 3 मिनिटं 3 मिनिटं. 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 3
कसला लांब नसतं काय आम्हाला आला आहे गॅरेजवाल्याला घेऊन तर बघू काय बोलतो चेक केलं समजेल काय झालं काय नाही काय रे क्या भाई इसका इशू तो समझा क्या लाइनर है जो वही लाइनर था जो मैंने एक बार तुम्हारी तरफ डलवाया था यार एक बार अटक गया था लेकिन तभी टायर घूम रहा था अभी टायर बिल्कुल भी नहीं घूम रहा है तो अभी लाइनर लेके गाड़ी जाना पड़ेगा जाएगी ना गाड़ी मैंने एक को पूछा वो बोलता है ये अपना पट्टा टूट गया होगा वो भी होता है ना पट्टा टायर ब्लॉक नहीं करता अंदर से लॉक है अभी अंदर से मतलब वही घूमता है वही लॉक है क्या ऐसे लॉक क्या भाई इसका इंजन खोलना पड़ेगा अभी तो ऐसा पीछे पीछे लेके जाना पड़ेगा अभी गाड़ी हाँ ना तो क्या करेगा लाना पड़ेगा तो जो जो सामान लगता लेके आते हैं जो ऐसा दे देंगे सामने आगे वाला भी तो नहीं घूम रहा है ना यार दे ते ज्याला खोलायचं तो बोला खोलायला तर बघू आता बोलतं लायनर नाही झाला आतमधला ते इंजनचं ते क्लचचं कवर असतं ते खोलून आता बघणार सगळं इथं तर होणार नाही गॅरेजला न्यावं लागेल त्याला बघणार खोलायचं घेतला तर हा खोलून चेक करते काय फॉल्ट आहे एक्चुअली मेरा ब्लॉग चालू है ना तो कंटेंट मिल जाता है ना मेरे को ऐसे कितने स्क्रू है बाबा 2 4 बेल्ट काय ना मग तेच बेल्ट गेला अटकला सोमेश तेच बोलला ठीक है आपने पास बेल्ट लाया नहीं फिर से लाना पड़ेगा गाड़ी बंद है गाड़ी लेके आना सर गाइस ये सब इस बेल्ट की वजह से हुआ ये साला रस्सी की वजह से रस्सी जैसा दिखता है यार ये बेल्ट पे कुछ है ही नहीं भाई हां बेल्ट इतना भाई सर्विस करते गाड़ी तभी सब चेक करते होंगे ना वो लोग अभी जाके सोमेश को पकड़ूंगा भाई ना रे सर्विस करने 5 महीने हो गए बेल्ट ही है क्या ये सब हां भाई हे बघा तुम्ही बघू शकता बेल्ट चायची कटकडिया बेल्ट जाम त्रास दिला या बेल्ट टोचन मारून घेऊन चालला हे बघा टोचन मारतोय असा जाऊ दे जाईल का गॅरेज आला यांचा आपलाच गॅरेज आहे तसं काही विषय नाही माणसाला अरे भाई अटक गया था यार मैं बेल्ट टूट गया क्या तर चला गाडीचं काम झालेलं आहे 800 रुपयाचा फटका लागला परत तर आता इथून जाणार घरी तर चला आजचा बघतो जाम थकलो जाम इरिटेट केला या गाडीने जाम इरिटेट केला यार चलो गॅरेजवरून आता चाललोय घरी माझी गाडी परत चालायला लागली तर चला काहीच फायनली घरी पोहोचलोय जाम फ्रस्ट्रेट झालेलो आज मधीनच माझं डोकंच फिरलेलं आहे यार त्या गाडीचा सीन झालेला म्हणून तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला आवडेल नसेल आवडेल तरी तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा अँड लाईक करा तर चला गुड नाईट आजचा ब्लॉग इथंच एंड करतो गुड नाईट बाय बाय